कोणतरी बाई आहे जी पाठी आहे माझ्या प्रॉपरमध्ये, पण तिने कधीच ना त्याच्या बिल्डिंगच्या गेटच्या आत नाही जाऊ शकली. ती तो बिल्डिंगच्या गेटच्या आत गेला ना, ती बाहेरच थांबायची. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. ह्या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पण कोण सांगणार आहे इथे पण आहे एक थोडासा विचित्रच आहे अनुभव. ठीक आहे, खरं तर माझा नाही आहे, माझा एक मित्र आहे, मी त्याचं नाव नाही घेणार कारण की ही इज प्रेटी फेमस आणि हास्यजत्राचा ॲक्टर आहे. मी फक्त एवढंच हिंट देईन. चांगला मित्र आहे माझा, त्याच्यासोबत एक खूप भयानक किस्सा झाला होता. आता जसं की आपण म्हणतो ना कधीतरी असं सिग्नलच्या इथून वगैरे जाताना बघा म्हणतो जस्ट इन जनरल की अरे चल येतो, किंवा 4 रस्त्याच्या इथून वगैरे आपण म्हणतो ना की चल जाऊया घरी, असं असं. तर लोक म्हणतात की मोस्टली ते करायचं नाही, अवॉइड करायचं की ट्रेनमध्ये पण जातो किंवा हां म्हणजे जिथे जिथे कोणती निगेटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट होऊ शकते, काय होऊ शकते, तशा तशा ठिकाणी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे होतात. आणि मोस्टली जिथे आपण अवॉइड केलं पाहिजे तिथेच आपण बोलतो की चल जाऊया, चल हे करतो. ठीक आहे, आपण पण आपल्या डेली लाईफमध्ये करतो. तर एकदा त्याने तशीच चुकी केली. ठीक आहे, एकदा त्याने तशीच चुकी केली. तो त्याच्या मित्रासोबत वगैरे होता आणि तो बोलला डायरेक्ट की चल जाऊया, असं तसं हे ते. त्याला थोड्याशा म्हणजे डेली लाईफमध्ये गोष्टी अशा वेगळ्या फील व्हायला लागल्या. म्हणजे जसं की कोणतरी असं आहे पाठी, कोणतरी सोबत आहे, असं सगळं व्हायला लागलं. पण त्याला असं कोणाशी असं काही शेअर करावं वाटलं नाही, कारण की ज्या आपण फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही बिलॉंग करतो ते सगळे असे आहेत की आहे काय ह्या गोष्टीला असं कसं. थोडेसे दिवस जरा वाढत गेले, तसं गोष्टी जरा वाढत गेल्या, त्याला फील व्हायला लागल्या गोष्टी. ठीक आहे, एकदम जास्त की नाही कोणतरी आहे. म्हणजे आपण जातोय तर असं लिटरल फील होतं. आता जर मी इकडे असा बसलोय तर ही माझ्या पाठी असेल, मला फील होणार नाही कोणतरी पाठी आहे, तसं वाला त्याला फील व्हायला लागलं. ठीक आहे, तो मित्रांसोबत असा उभा असला ना, त्याला असं वाटायचं की 3 जण आहेत तर चौथा पण कोणतरी आहे. आणि एक दिवस म्हणजे तो ज्या इंटेन्सिटीने सांगत होता ती इंटेन्सिटी एकदम डेंजर होती. तो लिटरली असा पूर्ण असं अंगावरती काटे, डोळ्यात असं हे वगैरे घेऊन तसा सांगत होता. त्याच्या समोर मध्ये मध्ये असं आहे ना थोडंसं असं पुसट एखादी अशी कोणती असेल ना, एखादी अशी फिगर दिसते किंवा काय, तसं त्याला दिसायला सुरू झालं होतं. पण त्याला ते आयडेंटिफाय करायला जमत नव्हते नक्की हाय काय काय. खूप साऱ्या देवांच्या इकडे घेऊन गेले, सगळीकडे घेऊन गेले, काहीच फरक नाही पडला. त्याला ते दिसायलाच लागलं. त्याला ते म्हणजे इतकं ते दृढ होतं ना त्याच्यासाठी की लाईक सोडायलाच मागत नव्हतं, तसं आलं होतं पूर्ण. मग त्याच्यानंतर ते बोलतात की कुठेतरी मस्जिदच्या साईडला कुठेतरी तिकडे पण घेऊन गेले, रे रोडला तिकडे कुठेतरी घेऊन गेले. तर त्याच्या ना असं बोलतात ना की हातात काहीतरी तावीज काहीतरी बांधायला दिला होता. तर ते पण ते घालायला म्हणजे त्याला होत नव्हतं. तो नाही मला हे नाही असं तसं येते. तसा तो तिकडून निघाला, तो बाईकवरतून येत होता आणि त्याला लिटरल ती जी फिगर अशी दिसत होती ना पुसट, ती का बाईच्या स्वरूपात त्याला दिसायला लागली. कोणतरी बाई आहे जी पाठी आहे माझ्या प्रॉपरमध्ये. म्हणजे आपल्याला तर असं दिसत नाही कधी, पण त्याला ते दिसत होतं. ठीक आहे, जसं त्याला दिसत होतं ना, तो गाडीवरती आहे तर ती त्याच स्पीडला आहे. आणि हे कधी होते रात्रीचं वगैरे ना, भर दुपारचं. आणि तो जर मित्रांना बोलतोय ना, अरे ती तेच उभी आहे असं तसं, पोरं बोलतात कोण उभी आहे, तू वेडा आहे का, असं तसं. तो इतक्या इंटेन्सिटीने बोलायचा कळायचंच नाही ना कोणाला. तो बाईकने जातोय तर ती त्याच्या पाठून आहे, पण तिने कधीच ना त्याच्या बिल्डिंगच्या गेटच्या आत नाही जाऊ शकली. तो बिल्डिंगच्या गेटच्या आत गेला ना, ती बाहेरच थांबायची, ती कधीच नाही जाऊ शकली आत. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, कोणतरी नातेवाईक वगैरे आणले, मग परत त्याला तिकडे घेऊन गेले. रे रोडला तू बोललास ना, तिकडे ना एक तावीज दिलं त्याला. तर ना तो तावीज जेव्हापासून घालायला लागला ना, त्याला दिसायला नाही लागलं. ठीक आहे, म्हणजे तो थोडासा निश्चिंत जगायला लागला
जिथे जाताना असं काही भासणं व्हायला लागले. आणि एक दिवस तो जस्ट तावीज घरी विसरला. ठीक आहे, शूटला जायचं होतं त्याला. तावीज घरी विसरला. जसा तो खाली आला, गेटच्या बाहेर ती उभी. वाट बघतच होती. हा परत वरती गेला, बोलतो मी शूटला नाही जाणार, काय नाही, मी घरीच थांबणार. मग घरी थांबला 1 महिना थांबला. त्याच्या घरातल्यांनी काहीतरी पूजा वगैरे खूप काही केलं. त्याच्यानंतर ती जी काही एंटिटी जी त्याच्या पाठी लागली होती ती बाहेर झाली. नाव नाही घेऊ शकत आता, कारण थोडा मोठा माणूस आहे. हे त्याच्यासोबत झालं. तू आता म्हणालास ना की असं कुठे बोलायचं नसतं, चल येतो. म्हणजे आमच्या लहानपणी मला आठवतंय की आता ते थोडं कॉमेडी वाटलं मला नंतर, पण तेव्हा भीती वाटायची. तेव्हा ते गाणं एक हे होतं की फेमस, मला माहीत नाही इम्रान हाशमीचा की कोणाचा आहे, हां, एक बार आजा आजा आजा. आणि असं म्हणत स्मशानाच्या बाजूने तेव्हा वॉकमॅन घालून एक माणूस येत होता, तो गाणं बोलत येत होता, एक बार आजा आजा आजा. आणि ते त्याला पण असंच झालं. ते पण आता ते आम्ही लहान असताना ती एरियातली मोठी मुलं ते मे बी ते घाबरवायला बोलत असतील की तू असं सांगितलं तर मग कदाचित तशा गोष्टी असूही शकतात. म्हणजे म्हणजे मला बिलीव्ह होत नव्हतं, हां पण मला कधी झालं जेव्हा तो मित्राने सांगितलं. हां आणि तो असा आहे की उगाचच खोटा नाही बोलणार, असा मला माणूस आहे तो. तर दिस इज द सीन. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात.